Hello, welcome to all my students. I am Pramod Tekale. Welcome to the Chemistry Made Easy channel. See, in the last period we discussed the two theories of acids and base. One is the Arrhenius theory and second one was Lowry-Bronsted theory. In this period, I would like to discuss about the Lewis theory. See, I have written definition of the acid on the board. See, what is acid? According to the Lewis theory, the substance which can accept electron pair to form coordinate bond is called as acid. The substance which can accept the electron pair to form coordinate bond is called as acid. The substance which can accept the electron pair to form coordinate bond is called as acid. इथे दोन शब्द महत्वाचे, एक काय इलेक्ट्रॉन पेअर आणि दुसरं काय कोऑर्डिनेट बॉन्ड. राईट. आता कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की तीन प्रकारचे बॉन्ड आहेत, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड अँड कोऑर्डिनेट बॉन्ड. राईट. आयनिक, कोव्हॅलेंट अँड कोऑर्डिनेट. आयनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते फ्रॉम वन ॲटम टू द अदर. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये देयर इज अ म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये काय होतं, कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये देयर इज अ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बट both electrons which are shared they belong to the one atom only. That is called as the coordinate bond. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं या लेविस थेअरी मध्ये, those which can accept the electron pair they are acid and which can donate the electron pair they are base. And whenever there is a acceptance of electron pair or donation of electron pair, what happens? There is formation of coordinate bond. So acid is a substance which can accept the electron pair to form coordinate bond, and base is a substance which can donate an electron pair to form coordinate bond. बोर्डवर मी एक्झाम्पल लिहिलं, त्याच्यावरून आयडिया क्लिअर होईल. बघा इथं आता हे हायड्रोजन आयन आहे, हायड्रोजन आयन प्लस अमोनिया. हायड्रोजन आयन प्लस अमोनिया याच्यामध्ये बॉन्ड तयार झाला आणि काय तयार झालं, अमोनियम आयन तयार झाला. देयर इज फॉर्मेशन ऑफ अमोनियम आयन. राईट. आता या ठिकाणी बघा हायड्रोजन मध्ये कसं एकही इलेक्ट्रॉन नाही, तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन. मग 5 इलेक्ट्रॉन पैकी 3 इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजन सोबत गेले, राहिले 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहिले अमोनियावर विदाउट बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे. मग काय होतं, हायड्रोजन आयन आणि अमोनिया याच्यापासून अमोनियम आयन तयार झालं. याच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड कसा आहे, हा बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. राईट. तर अमोनियाने इलेक्ट्रॉन दिले, हायड्रोजनने घेतले, म्हणून हायड्रोजन आयन झाला ऍसिड आणि अमोनिया झाला बेस. ओके. दुसरं एक्झाम्पल रिएक्शन बिटवीन BF3 अँड NH3, बोरॉन ट्रायफ्लोराइड अँड अमोनिया. बघा आता बोर्डवर लिहिली आहे रिएक्शन मी, BF3 अँड NH3 या दोघांची रिएक्शन. BF3 मध्ये सेंट्रल ॲटम बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन. हे 3 इलेक्ट्रॉन वापरले गेले 3 क्लोरीन सोबत. राईट. त्याच्यानंतर अमोनियामध्ये माहिती आहे तुम्हाला सेंट्रल ॲटम नायट्रोजन आहे, ॲटॉमिक नंबर नायट्रोजनचा 7 आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन. 5 इलेक्ट्रॉन कसे दाखवले मी, त्या 3 हायड्रोजन सोबत 2 इलेक्ट्रॉन राहिले त्याच्यावर. राईट. म्हणजे या ठिकाणी बघा बोरॉन ऑक्टेट पूर्ण झालेलं नाही, इट रिक्वायर 2 इलेक्ट्रॉन फॉर द कंप्लीशन ऑफ ऑक्टेट. And here there are 2 electron extra on the nitrogen atom which can be donated.
म्हणून या दोघांची ज्यावेळेला रिॲक्शन होईल त्यावेळेला देयर इज फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड बिटवीन बोरॉन अँड नायट्रोजन. बॉन्ड तयार होईल दोन्हीमध्ये. प्रॉडक्ट दाखवलं बॉन्ड तयार झालं बघा. बोरॉन आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड तयार झालेले आहे. हे दोन इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत ऍक्च्युअली? हे दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे. राईट. अमोनिया म्हटलं जो नायट्रोजन आहे त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन आहे. So in this reaction, BF3 accept the electron pair to form coordinate bond. Therefore, it is acid. And on ammonia, there is an electron pair which can be donated. So ammonia can donate the electron pair to form coordinate bond. Therefore, ammonia is basic in nature. Okay. Thus, with these two examples, you can explain the Lewis theory for acid and base. So this Lewis theory is based upon the electronic concept, and therefore most of the limitations which were there into the Arrhenius theory or Lowry-Bronsted theory, these limitations are not there. For example, as I told you, in both the previous theory, nature of AlCl3 and BF3 cannot be explained by Arrhenius theory as well as by Lowry-Bronsted theory, but the nature of AlCl3 and BF3 can be explained by Lewis theory. It's alright. So that is about the theories of acids and bases. It's alright. आता AlCl3 चं नेचर ॲसिडिक आहे. आपण या थिअरीनुसार सांगू शकतो. कसं सांगता येईल? AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. बघायचं सेंट्रल ॲटम कोणता आहे? अल्युमिनियम. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 13. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सेंट्रलचा अल्युमिनियम आणि तिन्हीकडे 3 क्लोरीन. राईट. बॉन्ड तयार होतील. एकूण इलेक्ट्रॉन किती झाले? 3 बॉन्डमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. 2 2 2. मग AlCl3 will have tendency to accept the electron, and as it can accept the electron pair, AlCl3 is acidic in nature. In this way, we can explain the acidic nature in case of Lewis theory. Okay. आता यानंतर आपण बघूयात नंतरचा पॉइंट. ते आहे डिग्री ऑफ आयोनायझेशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट. Next point is degree of ionization and dissociation constant. Degree of ionization. Degree of ionization is indicated by the symbol alpha. Alpha दाखवलं जातं. Degree of ionization is indicated by alpha. काय alpha? Number of molecules ionized divided by total number of molecules. That is alpha. Okay. Right here. Number of molecules ionized divided by total number of molecules. The ratio of number of molecules ionized divided by total number of molecule is called as degree of ionization. Okay. आता बघा एक ऍसिड आहे समजा. याच्या पुढे आपण काय करू? जनरल ऍसिड घ्यायचा असेल तर HA न दाखवू आपण. राईट. HA जर समजा आपल्याला ऍसिड घ्यायचं असेल तर काय दाखवायचं? HA. HA इज ऍसिड. कारण की HA पासून काय तयार होईल? H पॉझिटिव्ह A निगेटिव्ह. ओके. सो जनरल ऍसिड विल शो इट बाय HA. बेस दाखवायचा असेल तर BOH दाखवायचं. BOH. BOH इज जनरल बेस. त्याच्यामुळे BOH लिहायचं कारण की B पासून काय तयार झालं? आयोनाइज झाल्यावर B पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. तर ऍसिड दाखवायचं तर HA ना आपण दाखवू आणि बेस दाखवायचा असेल तर BOH न दाखवू. समजा एक ऍसिड आहे
आणि आपण म्हणतो की हे ऍसिड किती आयोनाइज झालं, ऍसिड आयोनाइज झालं 10%, 10% आयोनाइज. So what is value of alpha? Number of molecules ionized. किती आयोनाइज झाले, 10 मॉलिक्यूल आयोनाइज झाले. किती पैकी, 100. जेव्हा पर्सेंटेज म्हणतो तेव्हा 100 पैकी असते. अल्फाची किंमत काय झाली मग, अल्फाची किंमत 10 भागिले 100 that is equal to 0.1. 20% आयोनाइज झालं, 20 divided by 100, alpha is equal to 0.2. 80% आयोनाइज, 80 divided by 100, 0.8. ओके, 100% आयोनाइज झालं, अल्फाची व्हॅल्यू 100 divided by 100 that is equal to 1. It's alright. So for strong electrolyte, value of alpha is more, that is nearly equal to 1, and for weak electrolyte, value of alpha is less. It's alright. So that is the degree of ionization. What is degree of ionization? Degree of ionization is the ratio of number of molecules ionized to the total number of molecules. किंवा definition अशी पण सांगता येईल, the fraction of total number of molecules present into the solution in the form of ion at equilibrium is called degree of ionization. Okay, degree of ionization or degree of dissociation. आता यानंतर बघूयात आपण dissociation constant. Dissociation constant. Dissociation constant of acid. Dissociation constant of acid. आता आपण जनरल ऍसिड घेऊ HA. HA ऍसिड आहे, HA आयोनाइज झालं, याच्यापासून तयार झालं H पॉझिटिव्ह अँड A निगेटिव्ह. आयोनायझेशन रिएक्शन इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. HA वीक ऍसिड आहे म्हणून आपण ही रिएक्शन कशी दाखवली, रिव्हर्सिबल दाखवली. आता या रिएक्शनला लॉ ऑफ मास ऍक्शन आपल्याकडे, अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन काय होईल, K that is equal to what, that is equal to active mass of hydrogen ion into active mass of A negative divided by active mass of HA. Product active mass divided by reactant active mass. Okay, so K आणि या ठिकाणी HA काय आहे, HA ऍसिड असल्यामुळं हे जे कॉन्स्टंट आहे या ठिकाणी आपण KA लिहू. KA, what is KA? KA is the dissociation constant of acid. Okay, KA is dissociation constant of acid. आता बेस साठी आपण KB घेणार. बेस साठी KB, what is KB? KB is the dissociation constant of base. मग बेस घ्यायचा असेल तर आपल्याला कोणतं घ्यावं लागेल बेस, जनरल बेस BOH. जनरल बेस BOH. BOH पासून तयार झालं B पॉझिटिव्ह प्लस OH negative. This reaction is reversible. If the reaction is reversible, we can apply the law of mass action. And if you apply the law of mass action, you will get K that is equal to active mass of B positive into active mass of OH negative divided by active mass of BOH. BOH is base, therefore we will take it as KB. Right? KB. K म्हणजे dissociation constant of acid and KB म्हणजे dissociation constant of base. ठीक है? तर for strong electrolyte Ka and Kb is more, and for weak electrolyte value of Ka and Kb is less. For strong acid alpha is more, for weak acid alpha is less. Okay, so
In this way, we have studied in this period. First one, Levy's theory for acid and base. Second is the alpha, that is degree of ionization, and third one is dissociation constant of acid and dissociation constant of base. ओके, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी काय करायचंय, हे चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी जे बेलचं बटन आहे ते दाबायचं आणि म्हणजे तुम्हाला पुढचे लेटेस्ट व्हिडिओ ताबडतोब तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, थँक्यू.